सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठी उद्या मतदान. महायुतीचे धैर्यशील कदम आणि आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सांगता झाली. आता उद्या गुरुवार दिनांक 18 रोजी होणाऱ्या मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असून महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात 3 उमेदवार असले तरी प्रत्यक्षात लढत कदम आणि जगताप यांच्यात होत असल्याचे चित्र आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार सदस्यांशी थेट संपर्क साधून आपली भूमिका मांडण्यावर भर दिला. सांगली आणि सातारा या 2 जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे उमेदवारांसह पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील होते. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मतदार सहलीवर गेलेले नसल्याने त्यांच्याशी थेट संवाद साधण्यावर दोन्ही बाजूंकडून भर देण्यात आलेला आहे. दुसरीकडे भाजपाने आपल्या बहुतांश मतदारांना रविवारी सहलीसाठी रवाना केलेलं असून मतदारांपर्यंत त्यांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. सहलीवर गेलेले सांगली आणि सातारा जिल्ह्यातील भाजपाचे मतदार आज बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात परतणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते मतदान प्रक्रिया, मत नोंदवण्याची पद्धत, निवडणुकीतील पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.